माहिती बायबलमध्ये तुम्ही वाचलं असेल निर्गमच्या पुस्तकामध्ये एक्झोडसमध्ये की ज्या वेळेस 40 वर्ष मोशे ज्यावेळेस मिद्यान देशामध्ये गेला होता. तुम्हाला माहितीये ज्यावेळेस एका मिस्रीचा त्याने खून केला मिसर देशामध्ये असताना एका इब्री माणसाला त्याच्या हातातून सोडवण्यासाठी आणि गोष्ट फुटली. ही गोष्ट बायबल सांगतं फारोच्या कानी पोहोचली आणि फारो त्याला मारण्यासाठी शोधत होता. ज्यावेळेस मोशेला कळलं की फारो आता मोशेचा जीव घेणार आहे, तो पळून जातो मिद्यानच्या देशामध्ये आणि तिकडे राहतो. तो कोण आहे, काय आहे, कुठून आला आहे, कुठे वाढला आहे, ह्या सगळ्या गोष्टी ते चॅप्टर एक प्रकारे क्लोज झालंय. तो त्याच्या जीवनाचा ते भाग जो आहे तो पूर्णपणे बंद होऊन एक नवीन जीवनाची सुरुवात तो मिद्यान देशामध्ये करतो. तिकडे 40 वर्ष तो राहतो. ज्या वेळेस 40 वर्षानंतर पुन्हा मोशेला परमेश्वर बोलवतो, परमेश्वर मोशेला सांगतो की जा, माझ्या लोकांचं ओरडणं, त्यांचं आरोळी माझ्या कानी पोहोचली आहे, सर तू त्यांना सोडव, त्यांना त्या मिस्री दास्यातून त्यांना सोडव. त्यावेळेस मोशे काय म्हणतो, परमेश्वर मी तर बेसुनत ओठांचा आहे, मी काही चांगलं बोलू शकत नाही, तुला माहिती आहे आय एम अ स्टटरर, मला ना व्यवस्थित बोलता येत नाही किंवा मला अजून जास्त बोलण्याचं कौशल्य माझ्याकडे नाहीये. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि काय होतं माहितीये का, त्यावेळेस ना मोशेला परमेश्वर काय उत्तर देतो माहिती, मोशेला परमेश्वर म्हणतो मुख घडवणारा कोण आहे? एखाद्या माणसाला नाही का दृष्टी देणारा, डोळा घडवणारा, त्याला हातपाय देणारा, मनुष्याचं शरीर बनवणारा कोण आहे? मीच आहे ना. तो बोलण्याची कुवत सुद्धा मी देतो. परमेश्वर मोशेला सांगतो तू काय बोलायचं हे मी तुला शिकवेल, मी माझे शब्द तुझ्या मुखामध्ये घालेन, मी तुला फारोसाठी देव बनवून ठेवला आहे. सो तुझा जो भाऊ आहे, सी मोशे स्वतः ही वॉज ही हिमसेल्फ वॉज अ प्रोफेट. तो स्वतः एक ना प्रोफेट किंवा परमेश्वराने बोलवलेला होता, ज्याच्याद्वारे परमेश्वर बोलायचा, ज्याच्याशी परमेश्वर बोलायचा, ज्याच्याद्वारे परमेश्वर जनरेशन सोबत, लोकांसोबत कम्युनिकेशन करायचा. प्रेज द लॉर्ड. परंतु ज्यावेळेस मोशे बोलतो की मला हे जमणार नाही, असं नाही, तसं नाही, प्रेज द लॉर्ड, त्यावेळेस ओके, त्यावेळेस परमेश्वर त्याला म्हणतो बघ तुझा भाऊ जो आहे ना, मला माहितीये तो बोलण्यात हुशार आहे, अहरोन, ओके, तो येतच आहे तुला भेटण्यासाठी, तर मी त्याला काय करतो, मी त्याला तुझ्यासाठी एक संदेष्टा बनवतो. तू जे म्हणजे इथे परमेश्वर काय सांगतोय मोशेला माहिती, की परमेश्वराला जर काही बोलायचंय तर तो मनुष्याद्वारे, निवडलेल्या संदेष्टांद्वारे, सेवकांद्वारे बोलतो. आणि परमेश्वर आपल्यासाठी कोण आहे? आपला देव आहे आणि तो आपल्या सेवकांद्वारे बोलतो. पण मोशेच्या बाबतीत परमेश्वर एक अलौकिक अशी गोष्ट करतो. तो सांगतो की फारोसाठी मी तुला देव केला आहे, जर तू देव आहे तर तू कोणाद्वारे तरी बोलणार आणि तुला जे बोलायचे ते तुझं बोलणं कम्युनिकेट करण्यासाठी, तुझे शब्द पुढे नेण्यासाठी तुझा भाऊ हा तुझ्यासाठी एक प्रोफेट, एक संदेशा म्हणून उभं राहील, तो तुझं मुख बनेल. प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वर त्याला सांगतो, परमेश्वर लिटरली ना मोशेला शिकवतो की फारोकडे गेल्यावर काय बोलायचं, कसं बोलायचं, कुठल्या गोष्टी करायच्या, कितपत राहायचं, कसं वागायचं. गॉड गिव्स हिम ट्रेनिंग. त्याला लिटरली एक मॅन्युअल दिल्यासारखं की हे असं असं करायचं, हे बोलायचं, या गोष्टी करायच्या, सगळं काही परमेश्वर त्याला सांगतो. प्रेज द लॉर्ड. आणि ज्या वेळेस परमेश्वर या गोष्टी त्याला सांगतो ना, मोजेस त्या प्रकारे तंतोतंत त्या गोष्टी करतो. एक्झॅक्टली त्या गोष्टी मोशे त्या प्रकारे करतो. आणि मोशेला जे बोलायचे त्याचे ते शब्द पुढे घेऊन जाण्यासाठी कोण? त्याचा स्वतःचा भाऊ अहरोन हा त्याच्यासाठी एक निवडलेला, परमेश्वराने त्याच्यासाठी एक बोलण्यासाठी ठेवलेला एक व्यक्ती बनतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो हिअर ज्या मोशेला परमेश्वर त्याचं राष्ट्र बाहेर काढण्यासाठी, त्याच्या राष्ट्राला मुक्ती देण्यासाठी वापरतोय ना, त्याला तो ना शिकवतोय की काय बोलायचं, कसं बोलायचं आणि कशा प्रकारे त्या शब्दांनी समोरच्या व्यक्तीशी कम्युनिकेशन करायचं. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही ते संभाषण पाहिलं, त्या गोष्टी पाहिल्या ना, तर तुम्हाला समजेल की आपण परमेश्वराच्या सानिध्यात कसं गेलं पाहिजे. इनफॅक्ट परमेश्वर एक वेळ येते, मोशे म्हणतो रानातून जात असताना त्या लोकांना रोज मान्ना मिळतोय आणि ते लोक मान्ना खाऊन थकलेत, इस्रायली लोक, आणि म्हणतात हे काय, आम्हाला तिकडे मासे खायला मिळायचे, मिसर देशामध्ये फुकट मासे मिळायचे, आम्हाला कंटाळा आलाय, हे रोज सकाळी यायचं, मान्ना गोळा करायचा, तेच खायचं, आमचा तर जीव नकोसा झाला आहे. मोशेकडे कुरकुर 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 करायला लागतात की सगळं काही मिळते पण आता तेच खाऊन सुद्धा त्यांचा जीव नकोसा झालाय. त्यावेळेस मोशे परमेश्वराकडे जातो आणि म्हणतो परमेश्वर, हे लोक ना सतत सतत कुरकुर करत आहे, यांचं खाण्याविषयी आता त्यांची तक्रार
तक्रार आहे, त्यांना हे पाहिजे, त्यांना ते पाहिजे आणि परमेश्वर मी काय करू, तू काहीतरी कर. आणि ते इतकं इरिटेट, इतकं इतकं मोशेला त्यांनी पछाडून सोडलं होतं. कंटिन्युअस पूर्ण इतकी लाखोनी संख्या असलेली लोक तक्रार करतायत, कुरकुर करतायत, तू आम्हाला बाहेर आणला, आम्ही मिसर देशात बरं होतो, आम्ही त्या दासात बरं होतो, आम्हाला मासे खायला मिळायचे, आम्हाला हे खायला मिळायचं. अशा सतत गोष्टी त्याला ते बोलत असतात. आणि मोशे ज्यावेळेस परमेश्वराजवळ येतो ना, परमेश्वर म्हणतो खरंच हे ताठ मानेचे लोक आहेत. पण मोशे परमेश्वराला म्हणतो, प्रभू मला हे सहन होत नाहीये, तुझा माझ्यावर अनुग्रह आहे, तू मला बोलवलं आहे, तूच मला पाचारण केलंय, हे जर मी तुझ्या नजरेमध्ये जर योग्य ठरत असेल ना, तर तू एक काम कर, तू मला ह्यांच्यापासून वेगळं कर, तू मला मारून टाक, कारण मला हे सहन होत नाही. इतकं जास्त मनस्ताप मोशेला झाला होता की तो परमेश्वराला असं बोलतो. परमेश्वर त्याला बोलतो, ठीक आहे, तू एक काम कर, मी असं असं करेन, त्यांना खाण्यासाठी मांस पण देईल आणि हे एवढं तुझ्यावर होतंय तर एक काम कर, तू मंडळीतले 70 जण निवड. ओके, इस्रायल मधले 70 वडील जण, वडील पुरुष म्हणजे वयस्कर किंवा चांगले मच्युअर्ड पीपल असे नाही का, त्यांना तू घे, 70 जणांना निवड आणि त्या लोकांना मी तुझ्या आत्म्यातून मी त्यांच्यावर काहीतरी देणार आहे. सो व्हॉट एव्हर यू आर कॅरिंग, परमेश्वर म्हणत नाही त्या 70 मी दुसरा अभिषेक करेल. मोशे, जे तू स्वतः धारण केले, जो तुझ्याकडे अभिषेक आहे, जे तुझ्यावर आत्मा आहे, त्या आत्म्यातून मी त्या लोकांवर काहीतरी देईन, त्या लोकांमध्ये वाटेन आणि ते लोक सुद्धा ना हा भार वाहतील, तू एकटा हा भार वाहणार नाही. किती आपला परमेश्वर आपला विचार करतो आणि किती महान, किती चांगला आहे. पण तुम्हाला माहितीये का की तुम्ही स्वतः आत्म्याने भरलेले आहात का? तुम्हाला माहिती आहे का परमेश्वराशी कसं कम्युनिकेशन करायचं? तुम्हाला माहिती आहे का कुठल्या गोष्टी, कुठले शब्द बोलायचे? का तुम्ही परिस्थिती बोलताय, तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स बोलताय, तुम्ही तुम्हाला जे वाटतं, तुमचे इमोशन्स, तुमचं दिवसभरात ज्या गोष्टी घडतायत तेच बोलताय? का तुम्ही वचन बोलताय? एखादी व्यक्ती किती परमेश्वरावर विश्वास ठेवून चालते ना, हे त्या व्यक्तीच्या संभाषणावरून समजतं. देर आर पीपल, गॉड्स ग्रेस, गॉड्स ग्रेस, परमेश्वराला महिमा, परमेश्वराची कृपा, असं कंटिन्यू करत असतात. पण ज्यावेळेस ते कुरकुर करतात तेव्हा सुद्धा नाही का गॉड्स ग्रेस असं तसं बोलत राहतात. सो दे आर नॉट रिअल स्पिरिच्युअल पीपल. ओके, खरे आध्यात्मिक किंवा खरे नाही का परमेश्वर प्रेम करणारे व्यक्ती ओळखायचे असेल ना, तर ते ना नेहमी नाही का प्रोत्साहनात्मक बोलणार, ते नेहमी प्रत्येक परिस्थितीमध्ये नाही का एखाद्या व्यक्तीला एनकरेज करणारं बोलणार, ते वचनाचा नाही का हवाला देऊन बोलणार की वचन असं सांगतं, काही नाही होत, वचनामध्ये असं दिलं ना हे होणार. सो ते नेहमी, त्यांना माहितीये की समोरची परिस्थिती कदाचित आशाही नाही किंवा समोरच्या व्यक्ती जो आहे तो खरंच त्या त्रासामधून, त्या अडचणीमधून जातोय, पण त्यांना माहितीये की त्याच्यापेक्षा परमेश्वराचं वचन सत्य. सो एव्हरी टाइम ज्या ज्या वेळेस ते कम्युनिकेट करतात ना, ते वचनाचा रेफरन्स देणार, ते वचनातून बोलणार, नाही वचन असं सांगते, किंवा काहीतरी टेस्टिमोनी शेअर करणार, या व्यक्तीच्या जीवनात झालं, असं झालं होतं, हा अनुभव मला माहितीये, तर प्रभू आपल्या बाबतीतही करेल. सो आपल्याला आपलं संभाषण, आपली भाषा, आपले शब्द, लिटरली आपलं नाही का शब्दकोश जो आहे ते बदलायचं आहे. आणि हे बदलणं खूप महत्वाचं आहे, अत्यंत महत्वाचं आहे. कारण बायबल सांगतं मनुष्य आपल्या मुखाचं फळ यथेच्छ खातो. सो तुम्ही जे बोलता ना, ते शब्द एक झाड होतं, त्याच्यापासून फळे येतात आणि ती फळं आपणच खातो. सो व्हॉट यू आर गोइंग टू ईट इन फ्युचर, भविष्यात तुम्ही काय खाणार आहे, कुठल्या गोष्टींमध्ये जाणार आहे, काय तुम्ही सहन करणार आहे ना, हे तुमचं मुख आज पेरणी करतंय. प्रेज द लॉर्ड. सो परिस्थिती पाहून बोलायचं नाहीये, परिस्थिती जे सांगते ते बोलायचं नाहीये, त्या परिस्थितीला देवाच्या वचनाने प्रतिसाद द्यायचा आहे, त्या वचनाचं संभाषण आपल्याला करायचंय. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं परमेश्वर ना गौरवाची आशा आहे. ख्रिस्त कोण आहे आमच्यासाठी? ख्रिस्त गौरवाची आशा आहे. सो नेहमी आशावादी बोला, नेहमी चांगल्या गोष्टी बोला. आपण कधीच लज्जित आणि फज्जित होणार नाही, कधीच निराश, हताश आपण होणार नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपण क्विकली एक वचन पाहूया, स्तोत्रसंहिता 19:14. तुम्हाला माहितीये हे दाविदाचं नाही का हे स्तोत्र आहे, दावीद. ओके, प्रेज द लॉर्ड. त्याने खूप सुंदर नाही का इकडे परमेश्वराबद्दल ह्या पूर्ण स्तोत्रसंहितेमध्ये वर्णन केलंय की परमेश्वर किती चांगला आहे, कसा न्यायी आहे, कसा महान आहे, कसा प्रतापी परमेश्वर आहे, कसं परमेश्वराने सगळ्यांना त्यांचा नाही का मर्यादा लावून दिल्यात, कसं सूर्य प्रवास करतो, कसं चंद्र होतं, कसा दिवस दिवसाशी संवाद साधतो, कसं सगळ्या गोष्टी देवाच्या शब्दांमध्ये, त्या देवाने घडवलेली प्रत्येक गोष्ट नियमाने चालते, देवाची कृत्य किती महान आहेत, हे सगळ्याचं वर्णन झाल्यावर दावीद राजा ह्या स्तोत्राचा शेवट कसा करतो माहिती? हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, तू माझा दुर्ग आहे, तू माझा मजबूत गड आहे. ओके, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द आणि माझ्या मनचे विचार तुला मान्य होत. हालेलुया. माझ्या मुखाचे निघणारे शब्द,
प्रेज द लॉर्ड. माझ्या मनातले विचार, मी जे विचार करतो, मी जे जसं वागतो, जे माझा स्वभाव आहे, माझं बोलणं आहे, हे सगळ्या गोष्टी काय तुला मान्य होत. याचा अर्थ तो किती जास्त दाविद्राचा विचार करायचा, किती जास्त, की माझे शब्द कसे आहेत, माझ्या हृदयात कुठले विचार येतात. बरेच वेळा व्यक्ती बाहेरून बोलण्यासाठी खूप चांगली असते, मनमिळाऊ, एकदम हसरा स्वभाव किंवा एकदम फ्रेंडली नेचर, शब्द तर इतकं ना की समोरच्याला असं वाटेल की बापरे, किती आपल्याला सन्मान देत आहेत, किती किती मान सन्मान देऊन आपल्याशी बोलतायत. असं असं वाटेल की त्यांचं बोलणं, की व्यक्ती किती चांगली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का त्यांच्या मनामध्ये काय चालू आहे, काय विचार करत आहेत, ते कसे वागत आहेत. प्रेज द लॉर्ड. इथे देवाचं वचन सांगतं, दावीद राजा म्हणतो की माझ्या मुखातून निघणारे शब्द आणि माझ्या मनाचे विचार सुद्धा तुला मान्य असावेत. म्हणजे एवढी शुद्धता माझ्यामध्ये येऊ दे, एवढी पवित्रता माझ्यामध्ये येऊ दे. जर एक थेसलोनिकरास पहिलं पत्र बायबलमध्ये वाचलं तर त्याच्यामध्ये दिलंय की परमेश्वराने तुम्हाला ना पवित्रीकरणासाठी पाचारण केलंय. प्रेज द लॉर्ड. देर आर सो मेनी पीपल, आज इतके लोक आहेत ते म्हणतात येशूने आपल्या पापांची क्षमा केली, आता आपल्याला काही करायची गरज नाही, वी आर अंडर ग्रेस. आपण येस, तुम्हाला माहितीये कृपा, कृपेची सुवार्ता, ग्रेस, या सगळ्या गोष्टींना आम्ही ह्याच गोष्टी शिकवतो, ह्याच गोष्टी बोलतो. पण तुम्हाला माहितीये जर तुम्ही त्याचा गैरअर्थ काढत आहात, तुम्ही त्याचा जर चुकीचा अर्थ काढत आहात आणि तुम्हाला वाटतं की कृपा आहे, पापांची क्षमा झाली आहे, सो आता तुम्हाला काहीच करायची गरज नाहीये, तुम्ही गिल्टी नाहीये, तुम्ही दोषी नाहीये, तुम्ही अपराधी नाहीये आणि तुम्ही त्याच चुकीच्या गोष्टी जर चालू ठेवताय तर तुम्ही कुठेतरी चुकताय. कारण कृपा काय माहिती, परमेश्वराचं सामर्थ्य आहे. कृपा काय माहिती, आपल्याला त्या सगळ्या पवित्रतेत चालण्यासाठी, अनुग्रहात चालण्यासाठी ना सामर्थ्य देते, बळ देते. ही कृपा आहे ना, म्हणून आज आपण नाही का चांगलं करण्याची हिंमत करू शकतोय. जे आपण योग्यता नव्हती त्या योग्यतेमध्ये परमेश्वराने आपल्याला नेऊन ठेवलं आहे. परमेश्वराने त्याचा अनुग्रह, त्याची कुवत, त्याचं आरोग्य, त्याचं सर्वस्व त्याने ठरवलं की तो आपल्याला देणार. ही कृपा आहे. प्रेज द लॉर्ड. आपली योग्यता नसताना, आपली लायकी नसताना परमेश्वराने ठरवलं की नाही, या लोकांना मी यापुढे दंडित करणार नाही, दोषी ठरवणार नाही. परंतु त्याच परमेश्वराच्या कृपेची सुवार्ता सांगणारा प्रेषित पौल म्हणतो तुम्हाला पवित्रीकरणासाठी पाचारण करण्यात आले. सो विचार करा, आपल्या मुखातले शब्द किती जपून आपण वापरले पाहिजे, कशा प्रकारे आपण बोललं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. खूप स्पष्टपणे तो म्हणतो की तुम्हाला ना जगातल्या गोष्टींसाठी, वाईट गोष्टींसाठी नाही, परंतु पवित्रीकरणासाठी पाचारण करण्यात आलं आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. पहा, 1 थेसलोनिकरास याचा 4था अध्याय आणि याच्यामध्ये दिलंय 7वं वचन. कारण देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे तर पवित्रतेसाठी पाचारण केलं आहे. प्रेज द लॉर्ड. भलेही आज ना काही गोष्टी आपण शरीराने करत नाही, पण आपलं मन, आपले शब्द तेवढे शुद्ध आहेत का? का आपले शब्द आजही समोरच्याचा घात करतात? का आपले शब्द आजही समोरच्या व्यक्तीला दुखावतात? आजही तलवारीसारखे समोरच्या व्यक्तीला जखमी करतात? जर ह्या गोष्टी घडत आहेत तर त्याचा परिणाम सुद्धा आहे, एवढं लक्षात ठेवा. प्रेज द लॉर्ड. सो इन्स्टेड ऑफ जजिंग, म्हणजे एखाद्याचा न्याय करणं, एखाद्याला दोष लावणं, एखाद्याला नाही, आपण बोललं पाहिजे, चूक दाखवली पाहिजे, चूक नाही दाखवली तर कसं कळणार, ह्या गोष्टींच्या मागे आपल्या मनातले कपटी स्वभाव किंवा आपल्या चुकीच्या, आपल्याला जो सूड उगवायचा आहे तो शब्दांद्वारे करणं, या गोष्टी सगळ्या चुकीच्या आहेत. काही दिवसांपूर्वी एका फंक्शन मध्ये आम्ही होतो, तो मला सांगते की काही लोक तिथे आले आणि अशा प्रकारे, म्हणजे माझ्या मुलीशी बोलत होते, अशा प्रकारे काही गोष्टी निघाल्या की जे पाहता क्षणी कोणाला वाटेल माझ्या मोठ्या मुलीशी की काळजीपोटी बोलतायत, परंतु त्यामागे त्यांचं इंटेन्शन चुकीचं होतं. प्रेज द लॉर्ड. आणि माझ्या मुलीलाही समजलं आणि तिला खूप वाईट वाटलं. ओके, जेव्हा की त्यांचं बोलणं अशा स्वरूपाचं होतं की ते काळजी करतायत किंवा त्यांना दे आर कन्सर्न अबाउट हर, अशा प्रकारचं होतं. परंतु घरी आल्यानंतर ती माझ्याशी डिस्कस करत होती आणि मला बोलत होती की मम्मा, चार चौघांमध्ये सगळ्यांमध्ये नेहमी नाही का हे असंच नाही, तसंच नाही, ह्याच गोष्टी बोलायचं का, पण असं बोलायचं का, हे असं नेहमी मला असं बोलतात आणि तू का बोलत नाही, तू का गप्प राहते, तू का ऐकून घेते, माझी मुलगी मला विचारत होती. आणि आय सेड, मी ऐकून घेते, गप्प राहते असं नाहीये. मी म्हटलं तुला जेवढा आज वचन माहितीये, तुला परमेश्वराने जेवढा अनुग्रह दिलाय तेवढं तुझ्या समोरच्या व्यक्तीमध्ये नाहीये. सो तुला माहितीये की प्रभूने
आपल्याला माफ करायला सांगितले आणि आशीर्वादच द्या असं म्हटलंय. आपण आपल्याला माहिती की त्या व्यक्तीला आपल्याला कुठेतरी कमीपणा दाखवायचा आहे, कुठेतरी आपल्यामधले आपल्याला दोष द्यायचा आहे किंवा कुठेतरी ती लोकांचा म्हणजे मी ही गोष्ट जास्त स्पष्ट करून सांगायची गरज नाही. तुम्हाला माहितीये की बरीच लोकं अशी असतात की ज्यांना आपलं चांगलं वागणं, आपलं सक्सेस म्हणा किंवा आपल्यासोबत काही चांगलं घडलं तर हे बघवत नाही किंवा त्यांना आवडत नाही. एक प्रकारचा मत्सर असतो म्हणा, जलसी असते. सो ते बोलताना चांगलं बोलतात, पण काहीतरी कुठेतरी टोमणा मारणार किंवा असं काहीतरी बोलणार. आणि माझ्या मुलीच्या बाबतीत त्या गोष्टी आम्ही असं खूप वेळा पाहिलंय, की पण आम्ही ह्या गोष्टींमध्ये लक्ष देत नाही. आम्ही नाही का ओके, आम्हाला कळूनही आम्ही दाखवतो, की ही गोष्ट आम्हाला मॅटर करत नाही. आम्हाला एवढा फरक पडत नाही. पण मग त्या दिवशी ती मला घरी येऊन विचारत होती आणि मी तिला म्हणाले, "असं नाहीये की कळत नाही किंवा काय. ते ज्या प्रकारे बोलले, त्या प्रकारे अगदी समर्पक असं उत्तर आपणही देऊ शकतो. आपणही टोमणे मारून बोलू शकतो. आपणही बोलता-बोलता त्यांच्या कमतरतेवर बोट ठेवून ती गोष्ट हायलाइट करू शकतो. परंतु यातून काय मिळणार आहे? हे असं करता-करता आपला स्वभाव वाईट होईल आणि नाही का बोलण्याद्वारे, शब्दांद्वारे एकमेकांना घायल करणं चालूच राहील. मग मी तिकडे ती गोष्ट वाढवलीच नाही, तर तो विषय तिकडे संपतोय. मला फरक पडत नाही. ॲज अ पॅरेंट आम्ही तुझे आई-वडील आहोत. आम्हाला फरक पडत नाही. तुला फरक पडत नाही. मग बाहेरची लोकं काय बोलतात यामध्ये आपल्याला जायचं नाही. आपला शत्रू असंच काम करतो. आपल्या आजूबाजूच्या लोकांद्वारे तो आपल्याला हर्ट करणार, आपल्याला त्रास द्यायचा प्रयत्न करणार आणि आपल्याला वाटणार ही लोकं आहेत. पण ती लोकं नाहीयेत. ही लोकं आपलीच आहेत म्हटलं. आपण ह्यांच्यामध्ये आहोत. आपल्याला परमेश्वराने त्यांच्यासाठी एक आशीर्वाद असं ठेवलंय. हे लोकं आजारी आहेत. त्यांना आपली गरज आहे म्हटलं. प्रेज द लॉर्ड. सो मला ह्या गोष्टी माझ्या मुलीलाही शिकवायला लागल्या. आय नो इट इज डिफिकल्ट. ज्यावेळेस तुम्ही वाढताय आणि तुम्ही आजूबाजूला ह्याच गोष्टी घडताना पाहताय आणि प्रत्येक वेळेस नाही का दुर्लक्ष करायचं, चांगलं मन ठेवायचं, हे थोडंसं कठीण आहे. पण तुम्हाला सांगू, ज्यावेळेस तुम्ही त्या वधस्तंभाकडे पाहाल, ज्यावेळेस तुम्हाला जाणीव होईल की किती जास्त अनुग्रह, किती माफी, किती प्रेम, किती 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 जास्त आपलेपणा ख्रिस्ताने आपल्यावर त्या वधस्तंभावर दाखवलंय, तेव्हा ह्या छोट्या गोष्टींचं काहीच वाटणार नाही. प्रेज द लॉर्ड. बिकॉज बायबल सेज, देवाचं वचन सांगतं, ज्याच्या जास्त पापांची क्षमा झाली आहे ना, तो जास्त प्रीती करतो. प्रेज द लॉर्ड. मग तुमच्या जास्त पापांची क्षमा झाली आहे का? प्रेज द लॉर्ड. क्षमा तर झाली, मग तुम्हाला हे माहित आहे का? सो आपण इकडे नाही का कोण माझ्याशी कसं वागतंय ह्या युद्धामध्ये सहभागी व्हायला आणि मी पण बोलण्यात किती हुशार आहे हे दाखवण्यासाठी नाहीये. प्रेज द लॉर्ड. आय टोल्ड हर, लाईक आम्ही दोघं तिला म्हणालो, तुझे पेरेंट्स ॲज अ पेरेंट आम्ही योग्य ठिकाणी तुला करेक्ट करणार, तुझं चुकलंय तुला सांगणार, पण उद्या कोणी व्यक्ती येऊन तुला ह्या एरियात बोलायची गरजही पडणार नाही. पण आता तू पण मोठी होते, तुलाही समजलं पाहिजे की लोकांनी बोलल्यावर कोणत्या शब्दाला किती महत्व द्यायचं. तू आता वाढतेस, आपल्या आजूबाजूला ह्या गोष्टी जास्त प्रमाणात घडणार. मग प्रत्येक वेळेस तू डिसअपॉइंट होणार का, निराश होणार का? प्रेज द लॉर्ड. लोक जर काही बोलतायत याचा अर्थ तुझ्यामध्ये काही चार चांगल्या गोष्टी आहेत, म्हणूनच तिकडे दगड मारले जात आहेत किंवा म्हणूनच नाही का तिकडे सगळ्या लोकांची गर्दी जमते. मग तू स्वतःला ह्या सगळ्यामध्ये कसं नीट ठेवणार? येशू म्हणाला की जे तुम्हाला श्राप देतात त्यांना आशीर्वादच द्या, आशीर्वादच द्या. मग इट इज अन अपॉर्च्युनिटी फॉर यू. तुला आता ठरवायचंय की प्रभू बोलतो जे करायचंय का तुला जे वाटतंय, तुला दुखावली गेले त्या गोष्टीने चालायचंय. प्रेज द लॉर्ड. At times it becomes very, very, very difficult to teach others and make them to do the things practically. Okay, like व्यवहारामध्ये ह्या गोष्टी करणं कठीण पडतं, शिकवणं कधी कधी सोपंही पडेल. प्रेज द लॉर्ड. परंतु आपल्याला करायचंय, कारण आपण कृती करणारे विश्वासू आहोत. आपण फक्त बोलणारे विश्वासू नाहीये. सो जर तुम्ही बोलताय तर कृती करा. दावीद राजा म्हणतो की माझ्या तोंडचे शब्द आणि माझ्या मनचे विचार तुला मान्य होत. प्रेज द लॉर्ड. शॅल आय टेल यू द पॉवर ऑफ प्रेज अँड वर्शिप अँड ब्लेसिंग अँड प्रेयर. ओके, एक खूप सुंदर टेस्टमनी मी तुम्हाला सांगते. यु नो, एक एक बिझनेसमॅन आहेत. ओके, खूप चांगले, खूप ब्लेस्ड, खूप आशीर्वादित बिझनेसमॅन आहेत. विश्वासू व्यक्ती आहे, विश्वासू व्यावसायिक आहेत ते. स्वतःचं ऑफिस आहे, खूप चांगला बिझनेस आहे त्यांचा. हालेलुया. थँक यू जीसस, थँक यू लॉर्ड. आणि ज्या ठिकाणी त्यांचं ऑफिस आहे दॅट इज ओनली कमर्शियल प्लेस, म्हणजे ती पूर्ण नाही का व्यावसायिक, लाईक सगळे ऑफिसेस वगैरेचे, रेसिडेन्शियल किंवा लोकांचं राहण्याचं ठिकाण वगैरे असं काही एरिया नाहीये. सो हे जे बिझनेसमॅन आहेत ना,
हालेलुया. थँक यू जीसस. यांचा बिझनेस वगैरे व्यवस्थित आहे. त्या ठिकाणी अनेक बिझनेस आहे. पण असं एक दिवस झालं यांच्या मनात परमेश्वराने ठरवलं, की तुझ्या ऑफिसच्या ठिकाणी तू एक प्रार्थनेची वेदी बांधायची. मीन्स तू असा एक टाईम डेडिकेट करायचा, अशी एक वेळ, की जिथे नाही का तू परमेश्वराचा महिमा करशील. आणि त्यांना सुरुवातीला थोडंसं वाटलं, की ऑफिसमध्ये मी तर रेग्युलर चर्चला जातो, घरी पण प्रार्थना करतो. ऑफिसमध्ये ह्या गोष्टी म्हणजे नक्की परमेश्वराला काय बोलायचे. ओके. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. नीट लक्ष देऊ नये का ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. प्रेज द लॉर्ड. आणि असं झालं की मग त्या व्यक्तीने ठरवलं की आठवड्यातले हे 2 दिवस मी काय करणार, माझ्या ऑफिसमध्ये संध्याकाळी दुपारी 3 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत, फ्रायडे आणि आय थिंक वेनसडे असं काहीतरी 2 दिवस त्यांनी ठरवले, बुधवार आणि शुक्रवार, संध्याकाळी 3 ते 7 सगळेजण ऑफिसचं काम जे आहे, कितीही मोठी डील येऊ दे, कुठलंही मोठं बिझनेस येऊ दे, काही असू दे, आम्ही त्या वेळेमध्ये ह्या गोष्टीकडे लक्ष देणार आणि आम्ही त्या वेळेमध्ये काय करणार, आम्ही फक्त स्तुती आराधना करणार, आम्ही फक्त प्रार्थना करणार असं ठरवलं. अँड ही स्टार्टेड डुईंग, जसं त्याला पवित्र आत्मा सांगत होता, बर्डन येत होतं, त्याने त्या गोष्टी करायला सुरुवात केली. रेग्युलर प्रार्थना व्हायला लागली तिकडे. बुधवार आणि शुक्रवार संध्याकाळचं 3 ते 7 3-4 तास चांगलं फेलोशिप व्हायला लागली. मग त्या वेळेमध्ये एखादी पार्टी आली, काही त्यांच्यासाठी प्रपोजल जरी घेऊन आली, तर हे 2 दिवस ती व्यक्ती कॉम्प्रोमाइज करायची नाही. ती व्यक्ती म्हणायची नाही, हा माझ्या परमेश्वरासाठी दिलेला वेळ आहे, आम्ही देवासाठी देणार. आणि त्या वेळेमध्ये लिटरली त्याने त्याच्या शब्दांचा उपयोग करून, त्याच्या मुखाचा उपयोग करून, त्याच्या वाणीचा उपयोग करून वचन क्लेम करणं, फक्त स्तुती आराधना करणं, परमेश्वराच्या महिमेचं वर्णन करणं, परमेश्वराचे आभार मानणं, ह्या गोष्टी केल्या, दुसरं काहीच नाही. आणि असं झालं की त्याने त्याच्या फ्रेंड्सला बोलवायला सुरुवात केली. ऑफिस मधले पण लोक जे आहेत ते जॉईन व्हायला लागले त्या वेळेमध्ये. मग तो म्हणाला, अरे हे एवढं चांगलं चाललंय, मी अजून काहीतरी करेल. सो लिटरली एक चर्च सर्व्हिस असल्यासारखं त्याने सगळी वाद्य, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स वगैरे बोलवले. प्रॉपर म्हणजे असं 2-3 तास स्तुती आराधनेमध्ये जायचे त्यांची. इतकी सुंदर स्तुती आराधना व्हायची. देन ही स्टार्टेड की त्याने नाही का सकाळची ऑल्टर सुरू केली. सकाळच्या वेळेस सुद्धा नाही का काही तास घालवायचे प्रभू सोबत, असं केलं. आणि नाही का त्याचे फ्रेंड्स म्हणा, बाकीच्या चर्च मधली लोक, कारण तो एरिया असा होता की तिकडे ना वसाहत नव्हती, राहण्याचं ठिकाण नाही, तर ऑलमोस्ट सगळेजण नोकरीसाठी येणारे, शहरापासून थोडस ऑफिसेस असलेले, कार्यालय असलेले, कमर्शियल प्लेस तिकडे होती. तिकडे सगळे असेच लोक यायची. मग लोक सुद्धा ज्यांना लाईक वेळ आहे, त्या दिवशी सुट्टी आहे, कोणते इतर पास्टर असतील किंवा इतर कोणी लोक असतील, ते सगळे लोक हालेलुया तिथे यायचे. 1-3-4 तास देवाच्या सानिध्यात घालवायचे. आणि इट वॉज ओपन फॉर एव्हरी पर्सन. असं झालं की त्याच्या ऑफिसमध्ये ओके रेग्युलर प्रेज अँड वर्शिप, रेग्युलर प्रार्थना, रेग्युलर वचनाची घोषणा, रेग्युलर बायबल रीडिंग, आणि देवाच्या सानिध्यात ते सगळे लोक इतका आनंद करायला लागले ना की लोक असं लांबून लांबून सुद्धा यायचे. प्रेज द लॉर्ड. आणि असं झालं की त्याचा बिझनेस ओके, असं काही खूप बिझनेस खराब होता, व्यवस्थित चालत नव्हता, असं काही नव्हतं, तो व्यवस्थित चालत होता. बट देन जसं पवित्र आत्म्याने मार्गदर्शन केलं तो करायला लागला आणि ही गोष्ट कंटिन्यू चालायला लागली. काही दिवसांनी असं झालं की त्या एरियामध्ये ओके काही अशी लोक आली काम करण्यासाठी, दुसरे ऑफिसेस वगैरे काय, आणि त्यांच्यामध्ये एक एक स्त्री होती. शी वॉज अ विच ओके, किंवा जी असं करणी वगैरे करणारी, एक प्रकारचं चेटूक करणारी ती बाई होती. आणि ती त्या एरियामध्ये यासाठीच होती की या लोकांचे नाही का बिझनेसेस वगैरे जे आहेत ते सगळे नाही का, त्या सगळ्या गोष्टी तिने स्वतःकडे घ्याव्यात म्हणून. आणि असं झालं की त्या ऑफिसमध्ये, त्या बिल्डिंगच्या आजूबाजूला जेवढे ऑफिसेस होते ना, ऑलमोस्ट हळूहळू सगळ्यांचे बिझनेसेस ना खाली जायला लागले. म्हणजे ते बिझनेस चालू व्यवस्थित होत नव्हते, लॉस व्हायला लागला त्यांना ऑलमोस्ट सगळ्यांकडे. आणि काही महिने, ऑलमोस्ट 1 वर्ष असं झालं की काही आजूबाजूच्या कंपनी, बिझनेस बंद पडले, काही लोक बँकरप्ट झाले, काही लोक कर्जबाजारी झाले, काही लोकांना समजेना की आता इथून पुढे कसं करावं, काय करावं. आणि नंतर लोकांना जाणवायला लागलं की आपल्या सगळ्यांसोबत असंच काहीतरी घडतंय, पण ही एकच बिल्डिंग आहे, ह्यांच्यासोबत काहीच घडत नाही. आणि बरेचसे पास्टर सुद्धा तिकडे यायचे, जे मोठमोठे पास्टर सुद्धा ना तिकडे 3-4 तास घालवायचे. ते म्हणायचे की आम्ही प्रीच वगैरे करणार नाही, काय नाही, आम्हाला फक्त ही देवाची उपस्थिती पाहिजे. सो दे यूज टू कम देअर, दे यूज टू स्पेंड टाइम इन द प्रेझेन्स ऑफ द लॉर्ड, आणि निघून जायचे.
आणि काही दिवसानंतर असं झालं का ऑलमोस्ट हे सगळ्या गोष्टी खूप जास्त प्रमाणात व्हायला लागल्यानंतर एका पास्टरद्वारे परमेश्वराने नाही का त्या मॅन ऑफ गॉडला दाखवलं की त्याच्या आजूबाजूला त्या कमर्शियल प्लेसमध्ये, त्या इस्टेटमध्ये कुठल्या गोष्टी चालू आहेत, काय चालू आहेत. ती जी चेटूक करणारी स्त्री होती तिला एक्सपोज करण्यात आलं, बाकीच्या गोष्टी दाखवण्यात आल्या. प्रेज द लॉर्ड. आणि लाईक प्रार्थनेमध्ये ओके ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या आणि असं दिसलं की त्या मॅन ऑफ गॉडला की जसं हे लोक नाही का रेग्युलर त्यांनी जे ऑफिसमध्ये परमेश्वरासाठी आभार प्रदर्शनाची, धन्यवादाची, स्तुती आराधनेची जी वेदी उभारली होती, त्यामुळे असं व्हायचं की त्या वेदीवर ज्या ज्या वेळेस ते यायचे, स्तुती आराधना करायचे, देवासोबत टाइम स्पेंड करायचे 3-4 तास, तर तिकडे कंटिन्युअस देवाची उपस्थिती ओके इनड्वेलिंग प्रेझेन्स ऑफ द लॉर्ड, देवाची तिकडे वस्ती करणारी, राहणारी उपस्थिती त्या ठिकाणी होती. आणि त्या ऑफिसच्या अवतीभोवती कंटिन्यू देवदूतांचा पहारा असायचा. म्हणून ज्या ज्या वेळेस ही चेटूक करणारी बाई कुठले दुरात्मे, कुठल्या गोष्टी त्या ऑफिस विरोधात, त्या ऑफिसचा जो बिझनेसमॅन आहे, ओनर आहे, त्याच्या विरोधात पाठवायची ना, कुठल्याच गोष्टी त्याच्यापर्यंत यायच्या नाही. आणि ह्यांना काहीच माहित नाही, इथे ह्या लोकांना माहित नाही, एक मॅन ऑफ गॉड जो त्यांच्या फेलोशिप मध्ये यायचा त्याचे आत्मिक डोळे उघडून परमेश्वराने दाखवलंय. आणि म्हणून असं झालंय की बाजूबाजूच्या सगळ्या लोकांना नाही का त्या वाईट गोष्टींचा सामना करावा लागला, त्यांना लॉस सहन करावं लागलं, परंतु ह्या व्यक्तीला काहीच प्रॉब्लेम आला नाही. त्याचा बिझनेस वाढत गेला, सगळ्या गोष्टी चालत राहिल्या. का? कारण त्या ठिकाणी त्याने परमेश्वराला प्रथम स्थान दिलं होतं. तो शिकला होता की प्रत्येक गोष्टीसाठी देवाचे आभार कसे मानायचे, देवाची उपकार स्तुती कशी करायची, प्रत्येक ऑफिसच्या गोष्टीसाठी नाही का देवाकडे कशी प्रार्थना करायची. ही युज्ड त्याने त्या वेळेचा, म्हणजे त्या वेळेमध्ये त्याच्यासाठी बिझनेस डील येतील, काही असेल, पण त्याने तिकडे लक्ष नाही दिलं. तर त्याने ना त्याच्या लाईक तो शिकला की कशा प्रकारे देवाच्या सानिध्यात वेळ घालवायचा आणि तिकडे त्याने परमेश्वराला प्रथम स्थान दिलं. प्रेज द लॉर्ड. सो ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या व्यक्तीला आशीर्वाद देता, ज्यावेळेस तुम्ही चांगले शब्द बोलता, ज्यावेळेस तुम्ही वचनाची घोषणा करता, तुम्हाला माहित नाही पण असंख्य असे न दिसणारे हल्ले, न दिसणाऱ्या सैतानी योजना, आपल्या विरोधात येणारे जळते बाण, यापासून परमेश्वर आपलं संरक्षण करतोय. प्रेज. कित्येक वेळा आपल्याला वाटतं की काहीच होत नाहीये, मी इतकी प्रार्थना करतोय, काहीच घडत नाही. तुम्हाला माहितीये, तुम्हाला तुमच्या समोरचा जो प्रॉब्लेम दिसतोय त्याच्यापेक्षा मोठं काहीतरी शत्रूने केलं होतं, जे परमेश्वराने आपल्याला त्यातून वाचवलं आहे. सो दिसत नाहीये म्हणून गोष्टी घडत नाहीयेत असं नाहीये. आपण दिसतं म्हणून चालत नाही, आपण विश्वासाने चालतो. सो विश्वास ठेवा. कुठल्या तरी त्रासातून, कुठल्या तरी अडचणीतून तुमच्या प्रार्थना, त्याद्वारे जो परमेश्वर आहे आपलं संरक्षण करत आहे, आपल्याला वाचवत आहे. काय कारण आहे ना, विचार करा की आजचा दिवस परमेश्वराने आपल्याला दाखवलाय. काय गरज आहे की आपण नाही का पृथ्वीवर ह्या आजच्या दिवशी ह्या वेळेस इथे सगळ्यांनी एकत्र जमायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. काहीतरी हेतू असेल, काहीतरी योजना असेल, काहीतरी परमेश्वर आपल्यासाठी करतोय, कुठेतरी आपल्या बाबतीत काहीतरी घडतंय आणि परमेश्वर आपल्याला वाचवतोय. प्रेज द लॉर्ड. लर्न टू सीक द पर्पज. हालेलुया. हेतू काय आहे, काय परमेश्वराने ठरवलंय ते शोधायचा प्रयत्न करा. अदरवाईज सगळेच उठतात, सगळेच कामं करतात, सगळेच पैसा कमवतात, सगळेच नाही का आपलं जीवन अजून सुखी, अजून चांगलं कसं होईल, आपल्या परिवारासाठी गरजा भागवण्यासाठी सगळेच जण प्रयत्न करतात. बट आर यू किंगडम माइंडेड? तुम्ही नाही का देवाच्या राज्याच्या त्या विचारसरणीने चालत आहात का? प्रभू येशू काय म्हणाला? स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे. सो स्वर्गाच्या राज्याचे आपण आहोत, मग आपण त्या राज्याचा विचार करून चालतोय का? प्रेज द लॉर्ड. जर नाही करत आहे, देन यू आर वेस्टिंग युअर टाइम. प्रेज द लॉर्ड. मी ह्या ज्या बऱ्याचशा टेस्टिमनी सांगते ना, मी कित्येक वेळा त्यांचं नाव सांगत नाही, कारण दिस पीपल ओनली, त्यांना बऱ्याच लोकांना मी ओळखते, बऱ्याच लोकांबद्दल माहिती आहे, पण ते लोकांनी नाही का असं लाईक दे डोंट वॉन्ट टू ग्लोरिफाय देमसेल्फ. त्यांना ना सर्व महिमा, सर्व गौरव परमेश्वराला द्यायचे, तर ते स्वतःचं नाव सुद्धा पुढे येऊ देत नाही. सो मच हंबल दिस पीपल आर. इतके नम्र, इतके नाही का, इतके नम्र आहेत.
आता वेळ आली आहे की त्या छोट्या छोट्या प्रार्थनेमधून, त्या छोट्या छोट्या युद्धातून बाहेर पडून सैतानाला अडवण्याची. प्रेज द लॉर्ड. किती दिवस डोकेदुखीसाठी प्रार्थना करत राहणार, किती दिवस सर्दी खोकल्यासाठी प्रार्थना करत राहणार, किती दिवस प्रवास करतोय म्हणून नाही का सुरक्षिततेसाठी प्रार्थना करणार. का त्या जाणीवेमध्ये, का त्या सत्यामध्ये, का त्या पूर्ण ठाम जाणीवेमध्ये आपण जात नाही की आपल्याला काहीच होणार नाही माझ्यासोबत, परमेश्वर आहे, माझ्याकडे अधिकार आहे. अधिकार आहे तर त्याचा वापर कधी करणार आहे. प्रेज लॉर्ड. बायबल स्पष्ट सांगतं की अशुद्धपणासाठी नाही, कामातूरपणासाठी नाही, व्यभिचारासाठी नाही, जगातली लोक जसं नाही का स्वतःच्या कुवासनाने चालतात त्यासाठी नाही, तर पवित्रीकरणासाठी आपल्याला पाचारण करण्यात आले. परमेश्वराचं वचन सांगतं, परमेश्वर म्हणाला बी होली. ओके, तुम्ही पवित्र बना जसा मी पवित्र आहे. प्रेज द लॉर्ड. सो पवित्रीकरण किंवा होलीनेस कॉम्प्रोमाइज नाही होत. मग तुम्ही कृपेच्या अधीन असा, तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन असा. परमेश्वराने आपल्याला पवित्र केलंय, पण ती पवित्रता आपल्याला राखून ठेवायची. तुमचे शब्द त्याच्यामध्ये खूप मोठं काम करतात. प्रेज द लॉर्ड. यूज युअर वर्ड्स वाईजली. तुमचे शब्द तुम्हाला घडवतात किंवा तुमचे शब्द तुमचा नाशही करतात. समोरच्या व्यक्तीच्या बाबतीतही हेच घडतं. प्रेज द लॉर्ड. जे पाहिजे नाही ते बोलायचंच नाही. भीती बोलायची. तुमच्या भीतीला शब्दांचं स्वरूप देऊ नका. तुमच्या कमजोरीला शब्दांचं स्वरूप देऊ नका. ज्या अपयशाला पाहत आहात त्या अपयशाला शब्दांचं स्वरूप देऊ नका. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. नका देऊ. कारण परमेश्वराने आपल्याला महान असं बनवलंय. त्याच्या हातची कलाकृती तुम्ही आहात. तुम्ही बोलता आणि गोष्टी घडतात. लर्न टू मॅनिफेस्ट युअर द ब्लेसिंग्स विच आर हिडन इन द वर्ड ऑफ गॉड. देवाच्या वचनामध्ये जे आशीर्वाद दडलेले आहेत ना, त्याला प्रगट करायला शिका. त्या गोष्टी बोलून, त्या गोष्टींमध्ये चालून ते मिळवायला शिका. प्रभूने दिला आहे. डोंट क्राय की परमेश्वर हे कधी मिळणार. काही गोष्टी नाही समजत आहे म्हणून माघार घेऊ नका. नाही सहनच होत नाहीये किंवा आता आय कॅन नॉट टॉलरेट दिस आणि लगेच माघार घ्यायची, लगेच क्विट करायचं, लगेच सोडून द्यायचं. नो. तुमच्यावर तो अभिषेक आहे की त्या परिस्थितीत, त्या प्रेशर मधून जात असतानाही, त्या सर्व त्रासातून जात असतानाही तुम्ही इतरांसाठी आशीर्वाद म्हणून उभं राहता. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्ही कोण आहात हे पहा. तुम्ही परिस्थितीकडे पाहताना म्हणून तुम्हाला असं वाटतं की मी काहीच नाही. तुम्हाला तुमच्या आतमध्ये कोण आहे हे का दिसत नाही. आपल्याकडे तो परमेश्वर आहे जो स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करताय, ज्याने शत्रूला हरवलं आहे, ज्याने मृत्यूला हरवलं आहे, ज्याने जीवनाच्या किल्ल्या आपल्याला दिल्या आहेत, ज्याने आपल्याला त्याच्या राज्यामध्ये स्थिर केलेलं आहे, ज्याने आपलं नाव त्याच्या तळहातावर लिहिलेलं आहे, ज्या परमेश्वराने आपल्या डोक्यावरचे केस मोजलेले आहेत, जो त्याच्या डोळ्यातील बाहुलीप्रमाणे आपलं संरक्षण करतो, ज्याची दृष्टी रात्रंदिवस आपल्यावर लागलेली आहे. आपला जीव तो नाही का संकट समय सोडवण्यासाठी सतत प्रयत्न करत असतो. सतत तो आपला हात धरून आपल्याला चालवत असतो. कधीच आपल्याला दोष देत नाही आणि कधीच आपल्याला उपाशी राहू देत नाही. असा परमेश्वर आपल्या सोबत आहे. आपण कमवतोय, आपण मिळवतोय, आपल्या ताकदीवर, आपल्या बलावर ह्या गोष्टी नाही घडत आहेत. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलंय. प्रेज द लॉर्ड. सो प्रत्येक परिस्थितीत देवाचे आभार माना. जर प्रभू म्हणाला आहे कोणती व्याधी, कोणतं संकट तू आपल्या घराजवळ येणार नाही तर नाही येणार, आणि जर ते येऊ पाहताय तर कुठे दरवाजा उघडलाय, तुमच्या शब्दांमुळे कुठेतरी ते दार उघडलंय आणि म्हणून शत्रूने प्रवेश केलाय. त्या शब्दांचाच वापर करून पुन्हा ते दार बंद करा. प्रेज द लॉर्ड. यू नीड टू रिपेंट, यू नीड टू रिनाउन्स. काही गोष्टींचा पश्चाताप करायचा, काही गोष्टींचा त्याग करायचा, काही गोष्टींमधून बाहेर पडायचंय आणि पुन्हा स्वतःला देवाच्या वचनाच्या अधीन आणायचे. बायबल सांगतं ख्रिस्त विषयिक ज्ञानाच्या विरोधात ज्या गोष्टी उभ्या राहतात, मग कुठलेही विचार असेल, तर्कवितर्क असेल, काही असेल, या सगळ्यांना आम्ही अंकित करून ख्रिस्ता पुढे मान झुकवायला लावतो. प्रेज द लॉर्ड. कोणाला? प्रेज द लॉर्ड. लेट अस रीड दॅट वर्स. आय गेस 2 कोरिंथी 10:4 आणि 5 हे वचन वाचा. 2 कोरिंथी 10:4-5. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पहा, इथे देवाचं वचन स्पष्ट सांगतं, कारण आम्ही भलेही देहामध्ये चालतो पण आम्ही देह स्वभावाप्रमाणे युद्ध करत नाही. सो आमच्या युद्धाची, आपण सगळे युद्धात आहे. तुम्हाला हे माहित आहे का? प्रेज द लॉर्ड. डू यू नो? तुम्हाला याची जाणीव आहे का की आपण विश्वास ठेवणारे सगळे जण एका युद्धात आहोत.
वी आर फायटिंग. ओके, आपण युद्ध करत आहोत. बायबल सांगतं आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाही, म्हणजे शारीरिक नाही. आम्ही जी हत्यारं, जी शस्त्र घेऊन लढतो ती नाही का लोखंडाची वगैरे किंवा आजकाल जे वापरतात ती शस्त्र नाही आहेत. सध्याची नाही का ऍडव्हान्स जे वेपन्स आहेत ते आपण वापरत नाहीये. ही दैहिक किंवा अशी घडवलेली शस्त्र नाहीयेत. तर तटबंदी जमीनदोस्त करण्यात, सगळे कोट पाडून टाकण्यासाठी परमेश्वराच्या दृष्टीने समर्थ आहे. हालेलुया. कुठल्या तटबंदीबद्दल बोलताय? गडाच्या भोवती ज्या उंच उंच भिंती असतात जे, त्याच्याबद्दल बोललंय? किंवा कुठले असे नाही का प्रोटेक्शनची वॉल असते किंवा काही बॉर्डरवर ज्या सीमेवर ज्या तटबंदी असतात त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे? नो, इकडे त्याच्याबद्दल नाही लिहिलंय. प्रेज द लॉर्ड. तटबंदी जमीनदोस्त करण्यास. कुठली तटबंदी माहिती? ज्या कुठल्या गोष्टी तुम्हाला अडवतायत, ज्या कुठल्या गोष्टी अंधकाराच्या राज्याने ठरवलेल्या, जे कुठले नाही का डीमन्स, दुरात्मे, जे डेस्टिनी धरून आहेत किंवा जे एखाद्या एरियामध्ये कंट्रोल करून आहेत, जे लोक एखाद्या प्रदेशावर वर्चस्व करून आहेत, एखाद्या फॅमिलीवर, ओके, अशा प्रत्येक तटबंदी जमीनदोस्त करण्यास देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. म्हणजे लॉर्डने, परमेश्वराने नाही का अॅक्नॉलेज केलंय की हा, ही शस्त्र योग्य आहेत, यानेच सामना करू शकणार, याच्याशिवाय नाही. आणि ती शस्त्र इफिस्करास पत्र 6:10 मध्ये लिहिलेली आहेत. प्रेज द लॉर्ड. सो ती जी शस्त्र आहेत ना, जी परमेश्वर आपल्याला म्हणतोय ना, त्याद्वारे आपण लढतो. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं की प्रत्येक तर्क वितर्क विचार, मला हे वाटतं नाही, मी हे शिकलोय, एखादं येऊन म्हणणार नाही तुमच्या ब्रेन मध्ये असे, एखादं येऊन म्हणणार हार्ट मध्ये असे, एखादा म्हणणार तुमचे विचारच असे, एखादा म्हणणार तुमच्या ब्लड मध्येच हा प्रॉब्लेम, एखादं म्हणणार नाही हे जेनेटिक्स आहे, हे पारिवारिक आहे, जनरेशनल आहे, एखादं म्हणणार नाही नाही काहीच तुम्हाला झालेलं नाही, तुम्ही सगळं चुकीचं खाताय पिताय. सो प्रत्येक तर्क वितर्क व देव विषयक ज्ञानाविरुद्ध, परमेश्वराने जे गोष्टी सांगितल्या, देवाने जे वचन सांगितले, देवा ज्ञानाच्या विरोधात जे काही उंच उभं राहायचा प्रयत्न करते, ज्या कोणत्या गोष्टी स्वतःला मोठं करायचा प्रयत्न करतात, असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना, माणूस आहे ना कधी शांत बसत नाही. काही ना काही विचार, काही ना काही कल्पना, काही ना काही इमॅजिनेशन चालू असतो. ओके, प्रत्येक कल्पना अंकित करून. कुठल्या गोष्टीला करताय तुम्ही अंकित? समोरच्या व्यक्तीला नाही करा. अंकित करणं म्हणजे काय माहिती? एखाद्यावर कंट्रोल करणं, एखाद्याला नमवणं, एखाद्या व्यक्तीवर ताबा मिळवून त्या व्यक्तीला नमवणं. ओके, अंकित करून तिला ख्रिस्तापुढे, हत्तीवर ज्या वेळेस नाही का माहूत, म्हणजे हत्तीवर बसणारा व्यक्ती त्याला माहूत म्हणतात. जो हत्ती वरून चालतो किंवा हत्तीची सवारी घेऊन जातो, तो हत्तीला कसं कंट्रोल करतो? एवढा मोठा प्रचंड असा हत्ती आहे आणि त्याच्यावर अंबारीमध्ये एखादा व्यक्ती बसलेला असतो, तो कसा कंट्रोल करतो माहिती? त्याच्याकडे एक मोठी सळी किंवा एक स्टिक असते, त्याला पुढे ना सुई किंवा असं काहीतरी टोचणार, असं धारदार असतं, तो कंटिन्युअस नाही का ते टोचतो हत्तीला, आणि मग हत्तीला ते दुखतं आणि नाही का जसं पाहिजे त्यानुसार तो चालतो. सो त्याला म्हणतात अंकुश किंवा अंकित करणं हत्तीला. सो इतका मोठा प्रचंड हत्ती, एक छोटासा व्यक्ती जो त्या हत्तीवरच बसला आहे, तो व्यक्ती त्या हत्तीला कंट्रोल करतो. तो काय करतो? अंकित करतो. त्या अंकुशचा वापर करतो आणि अंकित करतो. तसं प्रत्येक कल्पना, प्रत्येक तर्क वितर्क, प्रत्येक विचार ख्रिस्ताच्या ज्ञानाविरोध, देवाच्या वचनाच्या विरोधात, परमेश्वर जे बोललंय त्याच्या विरोधात जे उभे राहतात, जे तुम्हाला दाखवतंय, जे तुम्हाला वाटतंय, प्रत्येक भावना, प्रत्येक इमोशन, प्रत्येक अनुभव, प्रत्येक परिस्थिती, प्रत्येक विचार, प्रत्येक थॉट, कल्पना जे काही आहे, त्या सगळ्याला तुम्ही काय करता? कंट्रोल करता, अंकित करता. जसं तो एखादा व्यक्ती हत्तीवर करतो, कंट्रोल करतो, तसं तुम्ही अंकित करता आणि तिला ख्रिस्ता पुढे तुम्ही झुकवता, मान वाकवण्यास लावता. प्रेज द लॉर्ड. या गोष्टी आपण करत नाही ना, म्हणून आपल्याला पाहिजे ते रिझल्ट दिसत नाही. आपण नाही, मला असं वाटतंय, सो हे असंच असणार, नाही नाही मी असं ठरवलं, हे असं असं मी हे करणार, होणार नाही, मला हे जमतच नाही, इट इज बेटर, दिस इज राईट टाइम टू क्विट. हे तुमचे विचार आहेत. का त्या अपयशी विचारांना, का त्या नाही का ती जी परिस्थिती तुमच्याशी बोलते आणि तुम्हाला दाखवते यू आर नॉट फिट फॉर दिस, तुम्ही योग्य नाहीये, तुम्ही अयोग्य आहे, किंवा तुम्हाला हा आजार झालाय, किंवा तुम्ही कधीच लाईफ मध्ये पुढे येऊ शकत नाही, ह्या सगळ्या परिस्थितीला, ह्या विचारांना, ह्या सगळ्याला तुम्ही का अंकित करत नाही, ख्रिस्ता पुढे मान वाकवायला लावत नाहीये?
हालेलुया. आपण आपलं युद्ध कुठे करतो माहिती? परमेश्वराच्या समोर गुडघे टेकून. ज्या वेळेस तुम्हाला असं नाही का कन्व्हिन्स करण्यात येतं, यू आर नॉट वर्दी, यू आर अ सिनर, यू आर गोइंग टू हेल, तुमचं काहीच चांगलं होणार नाही, तुमची परिस्थिती कधीच बदलणार नाही, तुमच्यासोबत असंच होणार, तुम्ही जेव्हा जेव्हा सुरुवात कराल तुम्ही अपयशी होणार, तुम्ही पडणार. ह्या प्रत्येक विचाराचा सामना करा, देवाच्या सानिध्यात जा, देवाची शस्त्र सामग्री धारण करा आणि देवाचं वचन बोला. प्रेज द लॉर्ड. का ह्या विचाराने तुम्हाला इतकं खाली ओढावं की देवाच्या वचनावर विश्वास ठेवणं कठीण जावं? बायबल सेज, रेजिस्ट द डेव्हिल अँड ही विल फ्ली फ्रॉम यू. हालेलुया. सैतानाला अडवा म्हणजे तो तुम्हातून निघून जाईल. रेजिस्ट करायचंय. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड.